नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बा आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे. आपले जसे रेग्युलर व्हिडिओ असतात त्यांच्यासारखा राहणार नाही आहे. कालच IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS AFOचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये आहे का खूप साऱ्या मुलांचे सिलेक्शन झाले. आपले क्लास असतील, त्यानंतर बाहेरचे विद्यार्थी असतील, त्यांचे कॉल आले आणि खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. बा प्रथमतः ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मनापासून माझ्याकडून, आपल्या संकल्प एज्युकेशन परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपला हा जो व्हिडिओ आहे का, हा व्हिडिओ आहे का खास ज्या म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, 1-2 मार्कावर नाही का सिलेक्शन आहे का हुकलेलं आहे. त्याने बा खचून जायचं नाही. कसंही माहिती आहे का, मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण काल जेव्हा मला म्हणजे 3-4 मुलांचे फोन आले, तसे तर खूप फोन आले, 15-16 फोन आले, पण 3-4 त्यातले असे फोन होते की ते मुलं काय म्हणत होते, सर 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतोय, सिलेक्शन होत नाही आहे, काय करावं कळत नाही, आता घरच्याकडनं प्रेशर येतोय. म्हणजे त्यांची पण चूक नाही, फायनान्शियल कंडिशन तशी नाही आमच्या घरची, आता थांबावं वाटत आहे किंवा कुठंतरी बास करावं वाटत आहे, आयुष्याला खूप काळ चाललेला आहे, पूर्ण डेडिकेशनने अभ्यास करतोय, काय कळत नाही आहे. म्हणजे असं निराशाजनक त्यांचे बोलणं होते. त्यांना मी आहे का म्हणजे बास म्हणतात आता इथंच, असे फोन होते लिटरली. मला खूप वाईट वाटलं. त्यातले 2-3मध्ये तर इतकं पोटेन्शियल आहे ना, ते आहे का रिझल्ट काढू शकतात. नशिबाचा भाग असतो मुलांना, लक्षात ठेवा. मी त्या मुलांना नाही का सगळ्यांसाठी एकच सांगतोय की आचार्य चाणक्य तुम्हाला माहीत असतील, ते म्हणून गेलेले आहेत की आपण आहे का म्हणजे आपल्याला माहीतच नसते जेव्हा आपण हार मानलेली असते की तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहे ती. लक्षात ठेवा. आचार्य चाणक्य काय म्हणलं की आपल्याला माहीतच नसते की आपण ज्या टायमाला हार मानतो त्या टायमाला आपण यशाच्या किती जवळ असतो ते. त्याच्यामुळं आहे का एका अपयशाने खचून जायचं काय कारण नाही रे. मी त्यामुळं म्हणतो की ती हार मानायची नाही, कारण काल नाही जमलं म्हणून नाही का आज जमणार नाही असं नाही. धीर सोडू नका. प्रत्येक दिवस आहे का एक नवी संधी घेऊन येत असतो आपल्यासमोर. काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्या गोष्टी आहे का नक्की पूर्ण होतात, हे मला माहीत आहे. आणि कसं आहे, त्याआधी तुम्ही फक्त आहे का ती गोष्ट पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा हार मानता कामा नये. ठीक आहे, आपल्या हातात काय असतं, आपल्या हातात फक्त प्रयत्न करायचा असतं आणि आपण ती प्रयत्न करणार, म्हणजे जीव तोडून प्रयत्न करायचा. ठीक आहे बाबा, नाही झालं सिलेक्शन या एक्झाममध्ये, बरोबर आहे, एवढं खचून जायचं काय कारण आहे. रडत नाही बसायचं एक्झाममध्ये सिलेक्शन नाही झालं म्हणून. लक्षात ठेवा, तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा, बघा आपलं काय ह्या एक्झाममध्ये चुकलंय, बरोबर आहे, कुठल्या गोष्टीत आपण मात खाल्लेले आहे, शेजारच्याचं सिलेक्शन झालं त्यानं काय गोष्टी केल्या, आपल्या काय, जरा सेल्फ ॲनालिसिस करा. त्या झालेल्या चुका आहेत ना त्याच्यावर काम करा, कुठे कमी पडलो ते बघा, ज्या तुम्ही मला वाटतंय ना, कारण सेल्फ ॲनालिसिस अशा गोष्टीमध्ये का लय इम्पॉर्टंट असतं. कारण कसं आहे की तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही एका पेनावर पेपरावर लिहून काढा. जिथं तुम्ही रेग्युलरली अभ्यासाला बसताय ना तो पेपर तिथं समोर चिपका, जेणेकरून त्या चुका तुमच्या कंटिन्यू समोर राहत्याला आणि तुम्हाला जाणीव होईल ह्या चुका झाल्या ह्याच्यामुळे आपलं सिलेक्शन झालं, तर पुन्हा ह्या चुका करायच्या नाही. त्या हा टाईम आहे का, ह्या टाईममध्ये खूप सारे मुलं आहे का अभ्यासाबस नाही का भरकडतात. आता हाच टाईम आहे जोमाने पेटून उठायचा, लक्षात ठेवा, अभ्यास करायचा आणि प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि कसं असं माहिती आहे का, प्रयत्न करताना आहे का चुका होतात, चुकामधून आहे का येतो तो अनुभव, आणि माझं म्हणणं आहे त्या अनुभवातनं आपल्याला मिळतं ती यश. लक्षात ठेवा, काय चुका होत्यात प्रयत्न करताना आयुष्यात, मी म्हणतो चुका होते, चुकामधनं काय मिळतो रे आपल्याला, अनुभव मिळतो, आणि त्या अनुभवातनं काय येते आपल्याला यश मिळतं शेवटी. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एवढं आहे, खचून जाऊ नका. प्रवास खडतर आहे भाई, मला मान्य आहे, ठीक आहे, लय खडतर प्रवास आहे, जोमानी लागा. आयुष्यातले 2 वर्ष देताय, 3 वर्ष झाले अभ्यास करताय, खाचायचं नाही, यश तुमच्या जवळच आहे. आणि हा खडतर प्रवास आहे का, मला गॅरंटी आहे तुम्ही पूर्ण करणार भाई, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, फिक्स. फक्त एवढं आहे, खचून जाऊ नका. ह्या खडतर प्रवासात मी स्वतः आतिश शिंदे, आपली पूर्ण संकल्प एज्युकेशनची टीम आहे का तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काही कुठल्या गोष्टीची गरज लागू द्या, भले तुम्ही संकल्प एज्युकेशनचे विद्यार्थी नसाल तरीही देखील तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागू द्या, ठीक आहे, इव्हन फायनान्शियल मदत लागू द्या, 24 तास आम्ही इथं ऑफिसला अवेलेबल आहे तुमच्यासाठी. कधी वर्षभर तुम्ही कधी या, कुठल्याही शिक्षकाला फोन करा, सर असा असा प्रॉब्लेम आहे, अभ्यास होई नाही, काउन्सिलिंग करायचे, कुठल्याही प्रकारची गरज लागल्यास आम्ही इथं अवेलेबल आहे तुमच्यासाठी. खचून जाऊ नका.
जोमानी क्ला अभ्यासाला लागा. ह्या वर्षी गुलाल आपलाच असला पाहिजे. छाती ठोकपणे सांगायचं, गुलाल आपलाच आहे. अशी तयारी करायची या वर्षी. आणि ती तयारी करताना तुमचा जो प्रवास आहे ना, त्यात आम्ही तुमच्यासोबत आहे. असं म्हणू नका मी ह्याच्या क्लासचा नाही आहे किंवा मला खूप दिवस झाले सर काय म्हणतील, तसा विचारच करायचा नाही. कारण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचा रिझल्ट आहे ना. मला एवढं वाईट वाटलं काल त्या मुलांचं बोलणं ऐकून आहे का, अक्षरशः म्हटलं अवघड आहे. परिस्थिती काय असते, काय दाखवते एकेकाला आहे का, ते सांगू शकत नाही आपण, इमॅजिन करू शकत नाही. खचून जाऊ नका एवढं सांगतो इमानदारीनं. ठीक आहे, अभ्यास करा, मेहनत घ्या, यश आपलंच आहे. मेहनत सोडू नका. चला बा. आणि तुम्हाला अजून पण सांगतो मी, क्लासवर या, आम्ही अवेलेबल आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमच्यासाठी 24 तास संकल्प एज्युकेशनची टीम तुमच्यासाठी हजर आहे. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. आणि आपलं थंबनेल आहे तसं, फेल्युअर इज अ नॉट दी अपोजिट ऑफ सक्सेस, इट इज अ पार्ट ऑफ दी सक्सेस. लक्षात ठेवा. व्हिडिओ का बनवला तुम्ही म्हणाल, मास्तर काय तू ह्या व्हिडिओत सांगितले. ज्यांचं सिलेक्शन झालं नाहीये त्यांना कळेल, अवघड गोष्ट असते. ठीक आहे, बरं असू द्या. बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. माझा नंबर लिहून देतो तुम्हाला मी. कुठलीही मदत लागल्यास, करंट अफेअर्स माझा विषय नाही आहे, कुठलाही विषय असू द्या, आपल्या संकल्प ह्या खाली हे 2 नंबर आहेत, ह्याला फोन करू शकता. वैयक्तिक मला फोन करा मदत लागल्यास. 91 68 06 67 92. तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त सगळ्या प्रकारची मदत करायला आम्ही तयार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घ्याल. अभ्यास असू द्या, त्यासोबत तुम्हाला दुसरी कुठली गरज आहे, अभ्यास होत नाही आहे त्या गोष्टीमुळं, ती सहित आपण सोल्युशन देऊ, काही प्रॉब्लेम नाही. कारण ह्या वर्षी टार्गेट काय, आयुष्य बदलते कसं माहिती आहे का. लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला 6 महिने घासायचे. एक एक्झाम दुनिया बदलते, आयुष्य बदलते. एक एक्झाम लक्षात ठेवा. ती एक्झाम जर तुम्ही क्रॅक केली ना, अख्खं आयुष्य बदलणार आहे. दुपारीच मुलगा आलता क्लासमध्ये, तो म्हणला सर 2019 साली त्या मुलांनी तयारी चालू केली ती, त्याचं सिलेक्शन 2024ला झालेलं आहे. 6 वर्ष झालं तो तयारी करतोय मुलगा. 19 20 21 22 23 24 म्हणजे 5 वर्ष 3 महिने झालेले आहेत आता. राईट, 6वं वर्ष चालू आहे त्याला. जोक नाही, आत्ता सिलेक्शन झाले. सिलेक्शन झाल्यावर बोलता बोलता त्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणला सर मी वडिलांना रिझल्ट सांगितला, वडील अक्षरशः रडायला लागले. तेव्हा म्हणलं मी जग जिंकल्यागत वाटत होतं वडिलांच्या चेहऱ्यावरली खुशी बघून. खचून जायचं नाही. ती पोरग 5.5-6 वर्ष झाला अभ्यास करत होतं, आज त्याचा रिझल्ट आलेला आहे. येईल आपला रिझल्ट, वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी होतात. आपण करत राहायचं, ती फक्त प्रयत्न. लक्षात ठेवा, प्रयत्न. ठीक आहे, चला सर्वांना बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. काही लागलं तर आम्ही आहोत इथे सर्वजण. काउन्सिलिंग वगैरे आम्ही इथं सदैव अवेलेबल आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता, तुम्ही फोन करू शकता, तसं काही नाही आहे. तुम्ही संकल्प एज्युकेशनचे विद्यार्थी पाहिजेतच वगैरे काय. चला बेस्ट ऑफ लक. बाय बाय.